हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मस्त अशी सकाळी सकाळी देवपूजा केलेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्याशी खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे. खूप साऱ्या टिप्स मी शेअर करणार आहे. तर इकडे आता सकाळी सकाळी माझी टिफिनची गडबड चाललेली होती. कारण आहे ना, एक मॉड्युलर किचन कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. पण काय होतं माहिती आहे का, आपण मॉड्युलर किचन तर करून घेतो किंवा त्यामध्ये सुखसुविधा आपल्याला पाहिजे म्हणून आपण बऱ्याचशा वस्तू घेतो, पण त्या आपण काही वापरत नाही म्हणजे आपण त्यांचा यूज का करत नाही. काही वेळा आपल्याला असं वाटतं की केल्यानंतर पुन्हा ते क्लीन करावे लागतील आणि मग ठेवावे, त्यापेक्षा आपण असंच करूया. तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. जर का आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वापरायला पाहिजे आणि आपण स्वतःच मनाशी असं ठरवून घ्यायचं की आठवड्यातनं एकदा दोनदा तरी ह्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे. नुसताच घेऊन उपयोग नसतो. उगाच त्यामध्ये आपला पैसाही खर्च होतो आणि आपल्याला वेळ कमी लागतो ह्या वस्तू आपण वापरल्या तर. त्यामध्ये येतो मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन, आपलं एअर फ्रायर, खूप अशा वस्तू असतात की बऱ्याच गृहिणी घेऊन ठेवतात आणि वापरत नाही. तर तुम्ही म्हणजे तुमचं काय सांगते, मी सुद्धा ह्या गोष्टी करायचे, पण मी आत्ता त्या वापरायला घेतलेल्या आहेत आणि तुमच्याशी पण शेअर करणार आहे. तर इकडे काय होतं आता की ही ट्रॉली ना, त्यामध्ये असे झुरळ किंवा मग मुंग्या ह्या होत असतात. का आपण जे ट्रॉलीमध्ये बऱ्याच वेळा अन्नाचे कण वगैरे जातात त्यामुळे. तर काय करायचं, डांबर गोळी आपल्या सगळ्यांकडे असते घरामध्ये. डांबर गोळीचे तुकडे करायचे. अख्खी डांबर गोळी आपल्याला ठेवायची नाही आहे. डांबर गोळीचा तुकडा करायचा आहे म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो ना, त्यामुळे मग ते झुरळं किंवा मग मुंग्या वगैरे येत नाही. आणि वरून जे मॅट आहे ना आपलं, तर ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपले सगळे भांड्यांचं सेटअप त्यामध्ये करायचं आहे. ते झालं त्यानंतर इकडे आता एअर फ्रायर आणि मायक्रोवेव्ह मी क्लीन करायला घेणार आहे. तर त्यासाठी पण एक टिप्स तुम्हाला सांगणार आहे, अगदी सोपी. घरातल्या वस्तू आहेत ना, त्यापासूनच आपण ते लिक्विड तयार करू शकतो आणि छान असं क्लीन करून घेऊ शकतो. खूप कमी वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि इतर कुठल्याही बाहेरून केमिकल वगैरे आपण आणून जे क्लीन करतो ना, त्यामुळे यावर डाग पडण्याची शक्यता असते. कारण माझं एक तसंच खराब झालेलं होतं मायक्रोवेव्ह. खूप सारे त्यावर डाग पडले होते. तर त्यामुळे मी हे जे घरात आता करणार आहे ना, मॅजिकल लिक्विड एक नंबर आहे. त्यामध्ये स्वच्छ असे क्लीन होऊन जाणार आहे, आतून पण आणि बाहेरून पण. तर या ठिकाणी आता व्यवस्थित मी काढून घेतलं आहे वरचं कापड आणि तुम्ही बघू शकता, म्हणजे मी ज्यावेळेस शिफ्टिंग केलं होतं ना, त्यानंतर मी याला क्लीन केलेलं नाही आहे. वरून फक्त एक कापड टाकलेलं होतं. तर खूप सारी धूळ अशी त्यावर डस्ट बसलेली आहे आणि ते आता झटकीपट निघून जाणार आहे. तर आतून पण खूप कसा डर्टी झालेला आहे, खराब झाला आहे. तर या ठिकाणी आता आपण बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे. अर्धा बाऊल पाणी घेतलेलं आहे मी. त्यामध्ये आपल्याला खायचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तो घरात सगळ्यांकडे असतो. तर मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि घरात जो पण आपला शॅम्पू आहे वापरातला, तर तो आपण घ्यायचा आहे त्यामध्ये. आणि शॅम्पू जर नसेल तर विमचं जे लिक्विड असतं ना, ते पण आपण घेऊ शकतो किंवा तेही आपल्याला म्हणजे नसेल तर आपण व्हिनेगर घेऊ शकतो आणि चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते, म्हणजे एकजीव करायचं आहे आणि असं हे लिक्विड तयार होतं. आणि त्यामध्ये कापड किंवा स्पंज टाकून किंवा ब्रश, घरात जे आपले वापरात नसलेले ब्रश असतात तर ते आपण घेऊन त्याने फक्त एक त्या शॅम्पूच्या पाण्याचं एक कोटिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने सगळं आपण सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. त्यानंतर छान असं क्लीन होऊन जातं आहे. फक्त आपल्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित हे करून झालं की आपण हे कुठे यूज करू शकतो, काचेवर किंवा वरच्या बाजूने, आतल्या बाजूने. पण आतल्या बाजूला एक अजून छान टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्याला घासायची पुसायची काही गरज नाही. आतमध्ये फक्त ठेवून द्यायचं आपल्याला. तर या ठिकाणी आता बघा, मागची बाजू पण खूपच अशी धुळीने काळी झालेली आहे. तर ते पण मी सगळं क्लीन करून घेणार आहे. लावून ठेवलं. तर जे एअर फ्रायर आहे माझं, तर त्यामध्ये पण बऱ्याच वस्तू होतात आणि त्या मी करते. आणि मायक्रोवेव्हमध्ये पण मी बट्टी करते, अळूवडी करते. त्यानंतर केक असतो, केक पण करते. एअर फ्रायरमध्ये सुद्धा कप केक खूप छान होतात. फ्रेंच फ्राईज छान होतात, पोटॅटो चिप्स, सगळ्या गोष्टी अगदी झटकीपट होऊन जातात. फक्त आपल्याला क्लीन करण्याचा इश्यू असेल तर एक कापड ठेवायचं जवळ आणि गार झाल्यानंतर लगेच क्लीन करून घ्यायचं, तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर आठवड्यातनं 1-2दा तरी आपण त्यामध्ये करायलाच पाहिजे, म्हणजे त्या वस्तूंचा वापर देखील होतो आणि वापरात असलेली वस्तू कधीही चांगली राहते. पडून राहण्यापेक्षा वापर केलेला कधीही चांगलं. तर आठवड्यातनं 1-2दा जर कंटाळा आला तर मी मायक्रोवेव्हमध्ये खिचडी पण करून घेते मुलांसाठी, माझ्यासाठी. थोडंसं करायचं असलं की त्यावेळेस मी यूज करते त्याचा. आणि अगदीच आपल्याला काहीच करायचं नसेल तर आपण एका बाजूला चपाती भाजी करत असतो, त्यावेळेस आपण मायक्रोवेव्हमध्ये आपण भात देखील शिजवून घेऊ शकतो. फक्त ठेवून द्यायचं, सेट करायचं आणि शिटी झाली की आपोआप ते बंद होत असतं. तर त्यामुळे असाही आपल्याला यूज करता येईल की
काहीतरी जे आपण पटकन होऊ शकतं ते करता येतं किंवा मग भाज्या वगैरे गरम करण्यासाठी आपण गॅस न पेटवता त्यामध्ये गरम करून घ्यायच्या. तर बऱ्याच जणांचं काय होतं की फक्त ज्यावेळेस आपण केक बनवतो आणि काहीतरी कुकीज वगैरे बनवतो त्यावेळेस ह्या वस्तूंचा वापर होत असतो. तर तसं न करता आपण जर रोज स्वयंपाकाच्या वेळेस पण त्याचा वापर केला तर अगदी अर्ध्या तासात आपला स्वयंपाक रेडी होणार आहे आणि झटकीपट होणार आहे. तर इकडे आता क्लिनिंगचं झालं आहे आणि आता आपण मायक्रोवेव्ह आतून क्लीन करणार आहे. तर अर्धा बाऊल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 लिंबाचा रस घातलेला आहे. तो फक्त आपल्याला ठेवून द्यायचा आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि त्यामध्ये सेटिंग आपल्याला असते तर डीप क्लीन करायची, तर ते बटन आपण प्रेस केलं की मायक्रोवेव्ह छान क्लीन होणार आहे आपलं 15 मिनटानंतर. तर या ठिकाणी आता आपण मिक्सर देखील साफ करून घेणार आहे. तुम्ही जे लिक्विड बनवलं आहे आपण त्याच्याने कुठल्याही उपकरणांना अगदी इझी साफ करून घेणार आहेत. खूप असं काळवंडलं आहे, तुम्ही बघू शकता. पिन पण खराब झालेली त्याची आणि आतल्या बाजूने पण खराब झालेला आहे तो. तर मी नेहमी असंच करून घेते 15 दिवसातनं किंवा एखादी महिन्यातनं. जर खूप खराब झाला तर मग मी करून घेते असते आणि अगदी नवाच्या नवा हा जो मिक्सर आहे माझा 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. पण तो अजूनही तसाच्या तसा दिसतो. अगदी असं वाटतं की आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी आपण खरेदी करून आणलेला आहे. खूप छान आणि डीप क्लीन केलं ना ही उपकरणं तर खूप दिवस टिकतातही आणि व्यवस्थित राहतात. तर इकडे आता हा मिक्सर पण आता छान असा क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच पाण्याने आपण फ्रीज देखील साफ करू शकतो आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने. तर इकडे बघू शकता मिक्सर अगदी नवाच्या नवा झालेला आहे. खूप छान असा क्लीन झालेला आहे, चमकायला लागला आहे आणि मायक्रोवेव्ह पण आपला क्लीन होऊन निघणार आहे. त्यानंतर बघा इकडे तुम्ही एअर फ्रायर बघू शकता, तेही क्लीन झालं आहे आणि मायक्रोवेव्ह आतून फक्त आपल्याला आता बाऊल काढून घ्यायचं आहे. त्याचा टायमिंग सेट केलेला होता आणि त्यानंतर कापडाच्या साहाय्याने व्यवस्थित फक्त आपल्याला पुसून घ्यायचं आहे. लागलीच क्लीन होतो. आणि फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले आणि टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन टिप्स. बाय.